फायनल मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात होते आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या फायनल मॅच साठी. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल विलास बालू पाटील समोर महेश काबूकर. या वेळेचा बॉल जोरदार अपील बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम कामतकर मध्ये हर्ष. मोठी विकेट महेश काबूकर. बॅक टू द डगआउट. इथे मिळालाय. महेशला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. फायनलचा सामना आपण पाहतोय. वडूनगर विपक्षात कामतकर असा अंतिम सामना. ज्या पद्धतीने पाहिलं तर दोन्ही संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेता येईल. नक्कीच सुनील कामी या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे हे या ठिकाणी दाखवून दिलंय. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट टिपली आहे त्या ठिकाणी. विलास बालू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. या एका धाब्याच्या मदतीने अनिल स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय. नक्कीच सुनील शेवटची मॅच आहे. संध्याकाळचं सत्र थंड वातावरण. 40+ जावं लागेल. 40+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या असेल या ग्राउंडवर. अगदी बरोबरच टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु पहिल्या चेंडूवर जरूर विकेट गमावला गेलाय. इथून मात्र कष्ट मेहनत तुम्हाला मैदानात करावीच लागेल. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर एक भागीदारी इथे मात्र निर्माण करावी लागेल या दुसऱ्या विकेटसाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली जाईल या दोन्ही टीमच्या माध्यमातून. यात मात्र काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा बॉलिंग एंडवर पिंपलास एंड. यस पिंपलास विलेज एंड कडनं विलास बालू पाटील. षटकातील पुढचा बॉल समोर राजेश. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिला तर हाफ ट्रॅकर होता. जागा शोधली होती चौकाराकरिता. 4 धावा इथं फलकावर जोडल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावर जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर जरूर विकेट आली. त्यानंतर मात्र एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यस राजेश मध्ये देखील भरपूर मोठी क्षमता आहे. चांगला फटका त्याच्या बॅट मधून सजलाय. षटकातील पुढचा बॉल विलास बालू पाटील. पुन्हा एकदा या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस राजा दिवेकर. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सेमीफायनल मॅच सोनाली ग्राउंड ज्या ठिकाणी नक्कीच मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. राजा अर्थातच राजेश या फलंदाजाने 38 धावा ठोकल्या होत्या वैयक्तिक गावदेवी भादवड टीम समोर. आणि तोच राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज. भरपूर चांगलं प्रदर्शन या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. विलास बालू पाटील पुन्हा एकदा. षटकात दिला पुढचा बॉल समोर अनिल. या बलेचा बॉल. अतिशय सुरेख चेंडू. जोरदार अपील जरूर झाली आहे मात्र पंच सहमत नाहीयेत. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक स्थिर आहे. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला चालू आहे. विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन. षटकातील पुढचा बॉल समोर अनिल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. या सुनील आपण 40 धावांबद्दल चर्चा करत होतो. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये तर 10 धावा आल्यात या ठिकाणी. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल टॉस जिंकल्यानंतर विक्रम स्पोर्ट वडनगर संघाची.
अगदी बरोबरच. पहिलं षटक म्हटलं तर पॉवरफुलचं षटक, त्यामध्ये जरूर विकेट आली असेल, परंतु ज्या धावा आवश्यक होत्या 10 त्या मात्र पहिल्या षटकामध्ये जमा केल्या आहेत. अखिलेश बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 2. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. या वलेसा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. यास महादेव ठाकरे सरांचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. डान्सिंग अंपायर म्हणून का त्यांची ख्याती आहे हे मात्र या ठिकाणी दिसून येतंय. व्हाईट बॉल सोबतच धावफलक पुढे सरकलंय. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दुसऱ्या षटकाला या ठिकाणावरनं सुरुवात झाली आहे. मात्र पहिला बॉल जो आहे त्या बॉलवर आली आहे अवांतर धाव. आता मात्र नक्कीच पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज अखिलेश वलतोय. समोर राजेश. या वेळेचा बॉल, चेंडू नक्कीच अडवला जातोय त्या ठिकाणी. वाडा बिल्डिंग अतिशय सुरेख. मी तर म्हणेन जवळ जवळ 4 धावा वाचवल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यस, शैलेश त्या ठिकाणी आहे. मात्र पंचांनी या तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली आहे त्या ठिकाणी. एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी आपण पाहूया. हे टेलिकास्ट या ठिकाणी आपण पाहू शकता. भरपूर चांगलं टेलिकास्ट दाखवलं जात आहे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. यस, फक्त 2 धावा सेफ आहे. अगदी सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अखिलेश पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सचिन झेल खाली येतोय. वाडा कॅच, वाडा कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद राजा बॅक टू द डगआउट. तरचा चेंडू पाहिला तर तिथे षटकार वाचवला आणि यावेळेस पाहिलं तर रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली सचिनच्या माध्यमातून आणि मोठा मारसा गळाला. विकेटचं पतन झालं. ज्या पद्धतीनं पाहिलं तर दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला या इनिंगमध्ये होताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज इनॅट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती जितू आलाय. जितू देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल देखील समोरच्या दिशेने उडवलाय. विलास बालू पाटील जेल खाली. मात्र ओ हो 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 व्हाट अ कॅच, रॅले कॅच पाहायला मिळतो त्या ठिकाणी. विलास बालू पाटील यांच्या आतून झेल जरूर निसटला होता मात्र तो कंप्लीट केला त्या ठिकाणी सचिनने. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अजून एक मोठी विकेट त्या ठिकाणी मिळते जितूच्या रूपाने. यस, हे आपण पाहू शकता काय प्रयत्न होते आणि त्यानंतर मात्र सचिनचं चांगलं बॅकअप. व्हाट अ कॅच, अतिशय सुरेख झेल. यस, सन्माननीय अल्पेश म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विद्यमान सरपंच आहेत पिंपळास गावचे. अगदी वेलात वेल काढून या फायनल सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक अरविंद त्या ठिकाणी. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या षटकामध्ये मात्र भरपूर काही घडतंय बिघडतंय. एव्हरीथिंग हॅपनिंग इन दिस ओव्हर. सर्व काही मिक्स पाहायला मिळतं या षटकामध्ये. अखिलेशचं हे षटक भरपूर नाट्यमय षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. समोर संदीप. या वेळेचा बॉल
नक्कीच दिशा ती तपासावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. माधव ठाकरे सर आमच्याकडे वळत आहेत. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला आपण त्या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बॉल सोडून दिलाय. नो बॉलचा इशारा आला. यस, खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता आणि त्या कारणास्तव पंचांनी नो बॉल घोषित केलाय. तर या पुढील चेंडू जो आहे तो फ्री हिट आहे. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेतील अंतिम विजेता कोण, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. अखिलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत. पुन्हा एकदा विलास बालू पाटील झेल खाली, मात्र फ्री हिट होता आणि त्या कारणास्तव संदीप त्या ठिकाणी बचावलाय. परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट. फलंदाज बाद अनिल. रनआउटची विकेट इथे गमावली गेली. ज्या पद्धतीने पाहिलं तर कॉलिंग महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. एस नो वेट या 3 शब्दाला मात्र खूप महत्त्व असतो. ते मात्र ही कॉलिंग योग्य ठरली नाही आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. नवीन बॅटर आपण पाहतोय गोविंद मैदानात दाखल झालाय. यस, नवीन फलंदाज गोविंद. अर्थातच फलंदाजी भरपूर खोलवर आहे वडुनगर टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. हे आपण पाहतोय माधव ठाकरे सरांना. डान्सिंग अंपायर. शिल्पा शेट्टीपेक्षा चांगली कंबर आलती त्यांची. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 23 धावा. पहिलं षटक आपण 10 धावांचं पाहिलं होतं, तर दुसऱ्या षटकामध्ये आल्यात सुनील 13 धावा. अगदी बरोबरच. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्यात, परंतु 2 विकेट्स इथे मात्र गमावल्या गेल्यात. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 10 आणि त्यानंतर 13 चढता क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना आपण वडनगर टीमला पाहतोय. 23 धावा पलकावर आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. यस, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. नक्कीच तुम्हाला कोशिश, प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. रविदादा भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतंय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर सचिन येतोय, टीमचे कॅप्टन. पाहूया सचिन काय करेल आपल्या टीमसाठी. कारण आतापर्यंत 23 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करा प्लीज टीम कामतगर, कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी पिंपलास विलेज झेंडकडनं सचिन बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण गोविंदला पाहतोय, जो डावखुरा फलंदाज आहे. पहिला बॉल, या बलेचा बॉल अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात जरूर, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. आणि त्या दरम्यान तीन धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. या 3 धावांच्या मदतीने धावफलक जे आहे 26-26 या आकड्यावर पोहोचली आहे. फलंदाज तुम्ही देखील प्लीज सहकार्य करा, वारंवार चर्चा करू नका.
वेल भरपूर महत्त्वाची आहे आणि ती वेल जी आहे तुम्हाला वाचवायची आहे. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह, अतिशय सुरेख फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता. एक कॅप बघितला होता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर धाडण्यात यश आलं होतं बॅटर संदीपला. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अतिशय सुरेख प्रहार. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. अहमदगड टीमने मात्र संदीप आपल्या टीमला सांगतोय मे हू ना. षटकातील पुढचा बॉल. यस, प्लेइंग बॉल आलाय बघा. नक्कीच. आणि त्या दरम्यान बिहार टीमचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू जे पेशाने ॲडव्होकेट आहेत, सन्माननीय सुधीर भोईर यांच्या माध्यमातून खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला, त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद सुधीर भोईर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते संदीप हा बॅटर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 चौकार आणि षटकार खेचत धावसंख्या उभारण्याचं काम मात्र या बॅटरच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज यावेळी चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जातोय. प्रयत्न जरूर केले गेले होते. झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटर संदीपला मिळतोय. दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. नक्की संदीप मात्र धावांना आकार देण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. आता मात्र धावसंख्या जी आहे ती नक्कीच समाधानकारक पाहायला मिळते. टीम विक्रम स्पोर्ट वडुनगर. षटकातील पुढचा बॉल. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील प्रहार झालाय. हा बॉल देखील मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. 6 धावा, षटकार. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आणि नक्कीच स्वतःला सिद्ध करतो त्या ठिकाणी संदीप. नक्कीच त्या ठिकाणी खेळाडूला थोडी दुखापत झाली आहे. आपण आशा करूया ही जी दुखापत आहे ती जास्त नसेल. अगदी महत्त्वाचा खेळाडू अरविंद त्या ठिकाणी आपण पाहतोय. या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर महेश काबूकर नक्कीच डक 0 धावसंख्येवर बाद झाला होता. राजाने 7 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर अनिलने मात्र 5 धावांचं योगदान दिलं. परंतु संदीप भरपूर चांगली फलंदाजी या ठिकाणी करतोय. आतापर्यंत धावा धावफलकावर झाल्या आहेत 44 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला तर नक्कीच प्रिन्स मूवीज यांची देखील महत्त्वाची भूमिका. काय टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अतिशय सुरेख साफसुथरं लाईव्ह टेलिकास्ट आपण या ठिकाणी पाहतोय. मग ते ग्राउंड नंबर 1 असेल, ग्राउंड नंबर 2 असेल, प्रथमेश पाटील अँड कंपनी. अगदी बरोबरच. नीट अँड क्लीन प्रक्षेपण आपण घर बसल्या या स्पर्धेचं पाहू शकलात. तमाम प्रेक्षकांचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला तुम्ही उचलून धरलं आणि या सामन्यांचं आपण प्रक्षेपण पाहू शकला. नक्की सोबतच माधव ठाकरे सर असतील, सुनील म्हात्रे सर असतील, सुरेश घरत सर असतील, विक्रम नाईक सर असतील, यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली. भाऊ पाटील यांना देखील विसरून चालणार नाही आहे. ॲज अ अंपायर म्हणून महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अल्पेश गायकवाड
गोल्डन फिंगर ऑफ पिंपलास, त्याचबरोबर राजा दिवेकर गोल्डन फिंगर ऑफ वडूनगर यांची देखील महत्त्वाची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. त्याचबरोबर अनेक समालोचकांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली, त्यांचे देखील आपण विशेष आभार मानूया. रोहन पाटील असतील, सुनील पाटील असतील, त्यानंतर शशी म्हात्रे यांचा आवाज देखील आज ऐकायला मिळाला. डॉक्टर गवली सर हे देखील थोडा वेळापूर्वी आपल्याला ऐकायला मिळाले होते सकाळच्या सत्रात. त्याचबरोबर कालीराम केनी द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला होता. आपण बोलूया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवर सचिन पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर आपण संदीपला पाहतोय. संदीप, यस म्हात्रे सर प्लीज कोऑपरेट करा. वेल भरपूर खर्च केला जातोय. चला सामन्याला सुरुवात करायची. वेल दौडू नका मित्रांनो. कामतगर टीम. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण विस्फोटक फलंदाज संदीपला पाहतोय. या बले समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत विलास बालू पाटील. चेंडू उचलतात, सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच 40 धावांबद्दल चर्चा चालू होती, मात्र पहिल्या 3 षटकांमध्येच 45 धावा आल्यात आणि अजून एक षटक बाकी आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 1 विकेट जरूर गमावली गेली. दुसऱ्या षटकात आपण विचार केला तर 13 धावा आल्या, त्या षटकामध्ये 2 विकेट्स गमावल्या गेल्या. मात्र तिसरं षटक हे चांगलं राहिलं. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 22 धावा जमा केल्या वडूनगर टीमनं आणि कुठली विकेट या ओव्हरमध्ये दिली गेली नाही. आणि त्याचाच परिणाम मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 45. नक्कीच एका षटकाचा खेळ जरूर बाकी आहे. या षटकामध्ये किती धावा येतील याकडे नक्कीच लक्ष असणार आहे. मात्र आतापर्यंत आपण पाहतोय की टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी का स्वीकारली हे मात्र दाखवून दिलंय विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने. शेवटचं अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल. अरविंद बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण संदीपला पाहतोय जो वैयक्तिक 27 या धावसंख्येवर खेळतोय. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद संदीप. मग ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, चांगला परफॉर्मन्स त्याचा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु चांगली खेळाडू वृत्ती दाखवाल ही देखील अपेक्षा आहे. नक्कीच विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमसाठी हा 6वा सामना आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये प्रथम फलंदाजी केली आहे त्यांनी. षटकातील पुढचा बॉल. अरविंद. यावेळेस स्टॉपेज लागलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. यष्टीरक्षक जेल खाली. चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही आहे. भिरूला मिळालंय जीवनदान, मात्र एका बॉलवर 2 जीवनदान मिळू शकत नाहीयेत. रनआउटची विकेट. फलंदाज बाद.
इंद्रपालकडे देखील ती क्षमता आहे. 46 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय टीम जॉली स्पोर्ट कामतगरच्या बाजूने. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. षटकातील पुढचा बॉल समोर इंद्रपाल. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. किती धावांचे लक्ष असेल टीम जॉली कामतगर समोर, या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 3 बॉल नंतर तुम्हाला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. अरविंद पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल हुक केलाय. द स्टाईल ऑफ रोहित शर्मा. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. माधव ठाकरे सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस टॉप एज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र 1 धाव जरूर मिळाली आहे आणि त्या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 53 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त शेवटचा बॉल बाकी आहे. या अरविंद पुन्हा एकदा. षटकातील शेवटचा बॉल समोर आपण गोविंदला पाहतोय. पाहूया शेवटच्या बॉलवर दडलंय काय. त्यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. नक्कीच डायरेक्ट हिट जरूर केलाय. रनआउटची विकेट. फलंदाज बाद गोविंद. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 53 धावा झाल्या आहेत. 54 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने जॉली कामतगर टीम समोर. नक्कीच मित्र, चाचणी स्पर्धा 2024 साठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज साठी जितेंद्र पाटील खांडपे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच स्पॉन्सरशिप मिळाली आहे. त्यानंतर जयमन सरवली संघाचे सोमनाथ चौधरी यांच्या माध्यमातून तृतीय व चतुर्थ ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहेत. त्यानंतर फायनल आणि सेमीफायनलसाठी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर रँकिंग ट्रॉफी आणि प्लेयर ऑफ द इयरच्या ट्रॉफी ज्या आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला विजय केने भावाले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर बीबी पाटील अर्थातच भगवान पाटील SCO इताडे यांच्या माध्यमातून चाचणी स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत. चला सलामीचे बॅटर्स जॉली कामतगर आपण लगेच मैदान द्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वडूनगर. पंच विक्रम नाईक सर आपण थोडं पुढे या. आपण स्वागत सत्काराकडे वळतोय ज्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस भरपूर चांगली पंचगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. यस, आमची माती आमचे डंपर सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विक्रम नाईक सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ
देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर समालोचक रोहन पाटील आपण पुढे या. सलग 4 दिवस अतिशय गोड आवाज ज्यांचा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. मी सन्माननीय विनोद ठाकरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक रोहन पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. द व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी, झिडके गावचा हा बुलंद आवाज. त्यानंतर गुणलेखक राजा दिवेकर आपणास विनंती आहे आपण पुढे या. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. कैलास मडवी दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण गुणलेखक राजा दिवेकर यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर समालोचक सुनील पाटील आपण पुढे या. आजच्या दिवसासाठी नक्कीच भरपूर चांगली साथ आम्हाला या ठिकाणी मिळाली. मी सन्माननीय सरपंच साहेब अल्पेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आपण पुढे या. लोकल बॉय अर्थातच गोल्डन फिंगर ऑफ पिंपलास. मी संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अल्पेश गायकवाड यांना सन्मानित करायचं आहे. मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आपणास विनंती आहे लाईट ऑन करा. नक्कीच नक्कीच या ठिकाणी भरपूर मदत आपल्याला झाली ज्यांच्या माध्यमातून अर्थातच मदतनीस इंद्रजित पाटील यांना आपण सन्मानित करूया. मी प्रदीप जोशी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर जितेंद्र पाटील आपणास विनंती आहे आपण थोडं पुढे या. नक्कीच सलग 4 दिवस या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलात. द व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी मनोज ठाकरे आपणास विनंती आहे आपण थोडं पुढे या. त्यानंतर आमच्या सहकारी समालोचक संदेश वखारे यांचा स्वागताने सन्मान करतील सन्माननीय बालारामजी भोईर साहेब. आपणास विनंती आहे की आपण यापुढे आणि त्यांचा यथोचित स्वागताने सन्मान करायचा आहे. बालारामजी भोईर आपण पुढे या. नक्कीच या संपूर्ण टुर्नामेंटसाठी धावसंख्या झालेली आहे फलकावरती आपण पाहतोय
21 धावा. रमेश पाटील यांचं देखील आपल्याला भरपूर चांगलं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय रमेशजी पाटील. 21 धावा फलकावरती आहेत एक षटकाच्या अखेरनंतर. चांगली फलंदाजी सचिन याच्या माध्यमातून. त्यानंतर सन्माननीय अनिल भोईर यस त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. आपण पुढे या ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आपल्याला नक्की झाली होती. यस हे मन मोठं आहे नक्कीच. अनिल भोईर यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. या आपण पुढे ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आपल्याला झाली. चला स्पीडअप करा प्लीज. पंच सक्त ताकीद द्या. फायनलचा सामना सुरू आहे. बी रेडी, बी फास्ट. त्यानंतर मित्र आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला अर्थातच DJ गणराजचे प्रोप्रायटर गणेश पाटील आपण पुढे या. DJ गणराज रांजनोली नक्कीच गणेश पाटील प्रोप्रायटर आहेत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला मी सचिव प्रदीप जोशी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर प्रिन्स मूवीज ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली गेली. याच प्रोप्रायटर या ठिकाणी आहेत प्रथमेश पाटील आपण त्यांना सन्मानित करूया. आणि मित्र लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालं होतं त्यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करूया. अर्थातच पद्माकर चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते प्रथमेश पाटील यांना आपण सन्मानित करूया. त्यानंतर DJ मॅन मंगेश कारभारी आपण देखील या. मंगेश कारभारी. स्कोर आहे 24 धावा. मंगेश कारभारी आपण या. तर धावसंख्या फलकावरती 31 धावा. तर 15 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जितू यांना. आणि अगदीच चुकीच्या चेंडूवरती इथून मात्र भरपूर समाचार घेतलाय फलंदाज सचिन याने. अगदीच तग धरून आहे खेळपट्टीवरती आपण पाहतोय फलंदाज सचिन याला. फ्री हिटचा चेंडू आणि फलंदाजाला इथून मात्र मोकळीक आहे. फटका खेळण्याची यावेळेस मात्र. थँक्यू रोहन पाटील. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत पिंपलास गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अल्पेश म्हात्रे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विनोद ठाकरे दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच त्यांचे देखील विशेष आभार हे ग्राउंडचे आम्हाला उपलब्ध करून दिलं. तर 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. धावसंख्या फलकावरती 33 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय फलंदाज सचिन अजूनही खेळपट्टीवरती आहे. जमेची बाजू आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू खाली गोलंदाज आणि इथून मात्र बडी मछली जाल में फंसती हुई विकेटचं पतन.
12 चेंडू आणि नक्कीच. 21 धावांची आवश्यकता. नक्कीच मंडप डेकोरेशन जे आपण पाहतोय त्याचे प्रोप्रायटर मनोज भोईर दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. त्यांची साथ देखील आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे लाभली आहे. नक्कीच मी पद्माकर चौधरी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच आणि दोन्ही ग्राउंडचा जर विचार केला तर जे थेट प्रेक्षेपण लाईव्ह जे आपल्याला दाखवण्यात आलं ते लाईव्ह पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं होतं. त्याबद्दल मंडळाच्या माध्यमातून विशेष आभार असतील. बी रेडी बी फास्ट प्लीज, जरा घाई करा. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाज भीरू बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ. प्लीज बी रेडी बी फास्ट प्लीज, जरा घाई करा. त्यानंतर मित्र जल है तो कल है. नक्कीच पाण्याची व्यवस्था आम्हाला या ठिकाणी करण्यात आली. हेमंत गायकवाड आपणास विनंती आहे की आपण पुढे या. तुम्हाला देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करू इच्छितो. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीमचे कर्णधार सन्माननीय प्रभाकर भोईर दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. हेमंत गायकवाड ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. अकरा चेंडू आणि 20 धावांची गरज. सामन्याचं इक्वेशन आहे. फायनल मॅच आपण पाहतोय. अंतिम विजेता कोण याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज भीरू पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरती. महत्त्वपूर्ण षटक हाताळलं जात आहे. फलंदाज अरविंद खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही, रोखून धरलंय. एकच धाव. सामन्याचं समीकरण बदलतंय. चेंडू गणिक आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. गोलंदाज भीरू पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉर्ट रनअप आहे. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. फलंदाज बाद. चला पुढील फलंदाज आपण त्वरित या. फलंदाज विलास बाळू. नवीन फलंदाज बॅटिंग स्टांजवरती आपल्याला पाहायला मिळतील. अगदीच सामन्याचं समीकरण बदलत आहे. चेंडू गणिक आता मात्र 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. अंतिम विजेता कोण, जी चाचणी स्पर्धा आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2024चा विजेता. थोड्याच वेळामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. यावेळेस मात्र सन्मान दिलाय चेंडूला आणि अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. 1 धाव मिळेल आणि स्ट्राईकवरती आता मात्र फलंदाज अरविंद याला आणलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 36 या अंकावरती आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अगदीच मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि फलंदाज अरविंद खेळपट्टीवरती आहे आपण पाहतोय. आणि अरविंद जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत धोक्याची सूचना ही अगदीच विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाकरता नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी. चेंडूला खोदून काढले अक्षरशः. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र प्रोटेक्शन चांगलं. तब्बल जवळपास संघाकरिता 2 धावांचा बचाव केलाय. आबाधुबीचा खेळ पाहायला मिळतोय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळाली असती. समीकरण बदलतंय. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती 38 या अंकावरती. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे आणि अगदीच इथपर्यंत केलेली मेहनत यशस्वीरित्या साध्य करण्याचा प्रयत्न आणि अगदीच पुनश्च एकदा भन्नाट वेग गोलंदाज भिरू याच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलंय. धावसंख्या
फलकावरती 38 धावा आणि आता मात्र 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण सामना. दोन्ही संघांचं अगदीच जर आपण पाहिलं तर अस्तित्व पणाला आहे. नक्कीच चला थोडं स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला तुम्हाला दाखवावा लागेल फायनल विजेता ठरण्यासाठी. बिरूने मात्र भरपूर चांगलं कमबॅक केलं. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात, तर आता मात्र गोविंद शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडू 16 धावा. काय दडलंय या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहूया. अंतिम विजेता कोण ठरेल याचं उत्तर अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. गोविंद बॉलिंग ट्रॅकवर, समोर आपण विलास बालू पाटीलला पाहतोय. षटकातील पहिला बॉल, यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच बहुतेक वेळा क्रिकेटमध्ये जे आहे तुम्हाला ताकदीपेक्षा युक्ती देखील वापरावी लागते आणि तेच आपल्याला दिसून येत आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईकला मात्र आणण्याचं काम झालंय अरविंदला, परंतु का आणलंय ते मात्र अरविंदला दाखवून द्यावं लागेल. 5 चेंडू आणि 15 धावा. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल वेग 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 आणि भन्नाट वेग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. परफ्यूम डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहू शकता. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि या ठिकाणावरनं प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो जॉली कामतगर टीमवर दबाव निर्माण करेल यात मात्र काही शंका नाही आहे. गोविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका महत्वाच्या क्षणी आलाय अरविंदच्या बॅट मधून हा षटकार. आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. या षटकारासोबत धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. शेवटचा सामना कसा असावा, तर शेवटचा सामना असा असावा. धगधग 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 वाढते या मॅचच्या माध्यमातून. गोविंद पुन्हा एकदा गोविंद बॉलिंग ट्रॅकवर. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या बाजूने या ठिकाणी केली जाते. अजून या सामन्याचं रंगरूप जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये. यावेळेस मात्र अजून एक सुरेख चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा भरपूर वेग दिसून आलाय आणि वेगाने बीट केलंय फलंदाज अरविंदला. आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. चेसिंग इज कंपल्सरी. संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. मात्र संघर्षातून कोणाचा विजय होईल हे येणाऱ्या 2 चेंडू मागे आपल्याला समजेल. गोविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस बॅटची कडा. यस, मोठी विकेट. फलंदाज बाद अरविंद. हो माय गॉड, काय घडतंय हे जॉली कामतगर टीमसाठी. कारण महत्वाची विकेट होती. फलंदाज मात्र बाद झाला अरविंद. आणि आता मात्र शेवटच्या बॉलवर 9 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. फक्त एक बॉल जो आहे तो तुम्हाला लिगल फेकायचा आहे आणि त्यानंतर मात्र नक्कीच चॅम्पियन ठरेल विक्रम स्पोर्ट वडूनगर हा संघ. फक्त एक बॉलची फॉर्मॅलिटीज तुम्हाला कंप्लीट करायची आहे आणि तो बॉल जो आहे तो लिगल असावा. यस, चमत्कार घडेल का जॉली कामतगर टीमच्या बाजूने, की त्या उलट अंतिम विजेता पदक नक्कीच या ठिकाणी पटकावेल विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ. शेवटचा बॉल, 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आणि अशा प्रकारे चाचणी स्पर्धा 2024-25 चा विजेता संघ